हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त मजेत आहात ना? तर मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये. सकाळीच मी व्हिडिओला सुरुवात केली आणि यांचा डबा असला किंवा दीदीचा आणि दादाची स्कूल असली की मस्त सगळं काम व्यवस्थित वेळेवर आवरलं जातं आणि मला घरातले बरेच कामं करून घ्यायचे आहेत. म्हणजे आता नवरात्र 2 दिवसावर आलेलीच आहे. त्याच्यामुळे मग घरातलं किचन वगैरे आवरायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच मला पित्र जेवू घालायचे आहे. त्याच्यामुळे मग पटापट सगळं घर क्लीन करून घेतलं आणि यांच्यासाठी डब्यामध्ये मी मटकीची उसळ आणि चपाती बनवलेली आहे बघा. तर दीदी गेली आणि दिवेश 1 तास उशिरा जातो. त्याची रिक्षा लेट येते त्याच्यामुळे त्याची पण तयारी करून दिली आणि मस्त थोडा वेळ आराम करतोय तो सोफ्यावर झोपलेला आहे. कपडे वगैरे घालून घेतले, सॉक्ससुद्धा घालून घेतले म्हणजे रिक्षाचा आवाज आला की पटकन पळतो मग तो. आणि तो गेल्यानंतर बघा दीदीच्या पप्पांनी भुईमुगाच्या शेंगा आणलेल्या होत्या. गावाला असतो तर मग भरपूर काही गोष्टी खायला मिळतात जसं मकाचे कणसं म्हणा किंवा शेंगा. तर आमच्यासुद्धा शेतात शेंगा आहेत पण गावाला जाणं झालंच नव्हतं म्हणून विकत मिळाल्या. तर हे घेऊन आले. मग आता कुकरला मी लावून देते म्हणजे दीदी आणि दिवेश स्कूलमधून आले की मग त्यांना खायला होतील. तर ह्या भुईमुगाच्या शेंगा ओल्या आहेत, आत्ताच निघालेल्या असतील. रस्त्यावर बाबा विकायला बसलेले असतील तर लगेच घेऊन आले दीदीचे पप्पा. तर असं काही दिसलं की लगेच आणतात ते खाण्यासाठी. आणि गावाला असलं का मग शेतातलं खायला मिळतं असं. मीठ टाकलं आणि वाफायला ठेवून दिले. मीठ टाकलं आणि वाफायला ठेवून दिलेले आहेत. तोपर्यंत माझं दुसरं कामसुद्धा मला करता येईल. तर आज मी किचन ओटा आवरायला घेतलेला आहे म्हणजे किचन सगळं आवरायला घेतलेलं आहे. बाकीचं घर मी पूर्ण आवरून घेतलेलं होतं कारण एक एक रूम आवरते. खूप मोठा पसारा आहे वरती पण खाली पण त्याच्यामुळे. आणि मग ते सगळं आवरून घेतलं. बाकीच्या रूम एवढा वेळ लागत नाही आवरायला पण किचन जरा जास्त वेळ लागतो. असंही मी जास्त काही पसारा म्हणजे केलेला नाही आहे किचनमध्ये कारण किचनमध्ये अजून ट्रॉल्या वगैरे बसवायच्या बाकी आहेत ना. त्याच्यामुळे मोजकेच भांडे जेवढे मला लागतात तेवढेच मी ठेवलेले आहेत सध्या. आणि रॅकसुद्धा मला ठेवणं गरजेचंच होतं कारण ट्रॉल्या नसल्यामुळे मग हे भांडे कुठे ठेवणार. त्याच्यामुळे मग ही जुनीच रॅक मी भिंतीला अशी लावून दिलेली होती. तर त्याच्यावरच मला जितके रेग्युलर भांडे लागतात तितकेच मी लावलेले होते. तर तेच किरकोळ भांडे मी काढून घेतले. बाकीचे सगळे भांडे गोण्यांमध्ये भरून स्टोरूममध्ये ठेवलेले आहेत. जेव्हा ट्रॉल्या वगैरे होतील तेव्हा मग मी सगळे भांडे काढेल आणि ते लावून देईल. तर आता सध्या तर असंच आहे माझं किचन साधं आणि सिंपल. तर इकडे आहे वॉशिंग एरिया, तिथेच ही रॅक मी घासायला काढलेली आहे. मागच्या जुन्या घरी मी घासलेलीच नव्हती. जेव्हापासून आलो ना तेव्हापासून अशीच पुसून मी ठेवून दिलेली होती. तर चला म्हटलं आता नवरात्र येते तर पूर्ण घर मी क्लीन करून काढलं. तर किचन पण मग आम्हाला साफसफाई करायचीच होती किचनची. त्याच्यामुळे मग रॅकसुद्धा मला काढायची होती. त्याच्यामुळे मग रॅक इकडे काढून घेतली आणि आता पूर्ण घासून तिला इकडेच सुकवायला ठेवेल. आणि मग रॅकवरचे भांडे मोठे डबे ते सगळे काढून मग इथेच घेऊन येणार आहे मी. तर हा एरिया याच्यासाठीच काढलेला होता खरं तर धुणं भांड्यासाठी आणि ही जागा 5 फुटाची आहे. तर इथे पूर्ण नळ वगैरे आहेत. वॉशिंग मशीन फिटिंगसुद्धा आहे काढलेली. पण वॉशिंग मशीन आम्ही वरती ठेवून दिली कारण ती खूप खराब झाली. इथे आलो ना तेव्हा इकडे ठेवलेली होती याच एरियामध्ये. तर उंदरांनी सगळ्या वायरी कट करून टाकल्या आणि खराब झाली. आणि दिवेश पण मला मदत करत होता. त्याला पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं त्याच्यामुळे पुढे पुढे करत होता. इकडनं मी नळीने पाणी टाकत होती आणि तो तांब्याने पाणी टाकत होता. तर म्हटलं चल आवरू लाग तू पण मला. आणि असा छोटासा आहे पण त्याची भरपूर अशी मदत होते मला. तर रॅक धुवून टाकली आणि हे भांडे आता सगळे बाहेर काढून घेते म्हणजे मला किचन ओट्यावरची फरशीची पूर्ण घासता येईल आणि धुता येईल आणि ओटासुद्धा. आणि जे किचन काउंटरच्या खाली जी जागा आहे तीसुद्धा पूर्ण घासून मला धुवायचे आहे. त्याच्यासाठी हे सगळं सामान मी काढून घेते. हे जे बॉक्स दिसत आहे तुम्हाला तर त्याच्यामध्ये सुद्धा पितळी भांडे ठेवलेले आहेत आणि ही भिंत रॅक लावलेली होती ती. तर ही पूर्ण मोकळी आहे. इकडे पडद्या केलेल्या नाही आणि इकडे पडदी केलेली आहे. जे मोठे डबे आहेत ते ठेवण्यासाठी. दीदीच्या पप्पा म्हणे मला किचनमध्ये जास्त अडचण नकोच म्हणजे दोन्ही साईडला भिंती खालीच पाहिजे मला. किचन मस्त मोकळी पाहिजे मला त्याच्यासाठी मग म्हणून आम्ही तिकडच्या साईडला पडदी काढलेली होती. तर तिथे दिसत पण नाही आणि छान वाटते. कोणीही आलं तरी आम्हाला विचारतं की तुम्ही डबे ठेवायला जागा नाही केली का, पडद्या नाही काढल्या का. तर आम्ही दाखवतो तेव्हा त्यांना दिसतं, नाहीतर मग असं लक्षात येत नाही लवकर कोणाच्याही. तर असं आमचं किचन आहे छोटंसं. किचनची जागा
9x12ची आहे. किचन छोटंसं आहे, पण दिशा ही बरोबर होती वास्तूनुसार, त्याच्यामुळे मग किचन इकडे घेतलेलं आहे. घराची मेन एंट्री आहे ती पूर्व दिशेला आहे, त्याच्यामुळे किचन इकडे घेतली. आणि वॉशिंग एरियाची खूप आम्हाला गरज असते, त्याच्यामुळे मग वॉशिंग एरिया काढला. वॉशिंग एरिया म्हणजे याच्यासाठीच काढला, म्हणून मग किचन जरा छोटी झाली. जर ती जागा काढली नसती तर मग किचन जरा मोठी राहिली असती, पण वॉशिंग एरिया आम्हाला लागतोच. म्हणजे किचनमध्ये मी किरकोळ कपबशीसुद्धा धुवत नाही, चहाचे भांडेसुद्धा धुवत नाही, त्याच्यामुळे मग मी बाहेरच धुते. आणि ओट्यावर खूप म्हणजे घाण होते, त्याच्यामुळे मग मी कुठलीही भांडे असं ओट्यावर घासतच नाही, बेसिंगवर घासतच नाही, त्याच्यामुळे मग ती जागा आम्हाला काढायचीच होती. तर इथे दिवेचं खेळायचं चालू होतं, डब्यावर डबे ठेवत होता. म्हटलं पडेल, तू नको ठेवू, त्याला बोलत होती सारखी मी मध्येच. आणि मोबाईलसुद्धा चालू होता, व्हिडिओ शूट होत होता, त्याची चालू होती भुनभुन, हे कर ते कर, मला करू दे आत्तू, मला ते करू दे, असं चालू होतं त्याचं. तर हे किचन ओट्याखालचे डबे होते ते सगळे काढून घेते, त्याच्यामध्ये बरंच सामान भरलेलं आहे, किराणा भरलेला आहे, त्याच्यामुळे मग ते काही घासणार नाही. आणि ऊनसुद्धा नाही आहे बरं का, वातावरण आज थोडंसं कडक ऊन पडलेलं आहे, पण एवढ्या दिवसाचं पाऊसच होतं ना, त्याच्यामुळे मग हे प्लॅस्टिकचे डबे मी नंतरच घासेल, जेव्हा पावसाळा थांबेल, म्हणजे पावसाळा संपेल तेव्हाच घासेल. आणि हे आता जेवढे लागत आहेत तेवढेच मी भांडे घासून घेते, म्हणजे लवकर आवरायला होईल. नाही तर मग संध्याकाळ झाली की मग परत स्वयंपाक करणं हे ते सगळं काम येईल, त्याच्यामुळे मग हेच आधी आवरून घेते. आणि हे जागच्या जागी ठेवलं की मग ओट्यावरचे जे भांडे आहेत ते मग घासायला ठेवून घेईल. छोटे डबे होते रॅकवरचे, ते घासून घेतलेले आहेत आणि सुकायला ठेवलेले आहेत, तोपर्यंत रॅक पण सुकेल, म्हणजे हे छोटे भांडे मला बाहेर काढता येतील. नाहीतर मग एकदाच खूप अडचण होते वॉशिंग एरियामध्ये सुद्धा. आणि पावसाचं वातावरण कसं, थोडंसं ऊन पडलं की लगेच अजून परत पावसाचं वातावरण होतं, त्याच्यामुळे एवढ्या दिवसाचं थांबवलेलं होतं मी आवरायचं. खरं दुसऱ्या रूम आवरून घेतल्या होत्या, पण भांडे कसं सुकायला वेळ लागतो. आणि बघा रॅक सुकलेले आहे तर छान दिसते. माझी कशी सवय आहे बरं का, एकदा सगळ्या गोष्टी असं घासूनच म्हणजे पाणी टाकून मी धुत असते, पुसून मग कसं तसं परत असे डाग उमटलेले असतात, त्याच्यामुळे मग किचन ओटासुद्धा आणि शेगडीसुद्धा मी घासणीनेच घासून पाणी टाकून धुवून घेते, तेव्हाच मनाला समाधान वाटतं. नाहीतर मग असं पुसून ते लगेच डाग पडतात, त्याच्यामुळे मग ही स्टीलची रॅक खरं तर मला उचलता येईल त्याच्यासाठी मग ही छोटीशी अशी घेतलेली होती. आणि कुठे ट्रान्सफर वगैरे झाले की मग सामानसुद्धा आवरायला मग बरं पडतं, म्हणून मग जशा गोष्टी आवश्यक असतात तशाच माझ्याकडे आहेत. तर चला आता सगळे भांडे मी लावून घेतलेले आहेत आणि छान दिसते. किचन ओट्याखालचंसुद्धा भांडे ते सगळे लावून घेतलेले होते, जे सामान भरलेलं होतं ते. आता थोडंसं किरकोळ सामान राहिलेलं आहे आवरायचं, तर आवरून घेतलं. तर सगळं आवरून घेतलं आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. तर माझ्या सासऱ्यांचं पितृ जेवू घालायचे होते, त्याच्यामुळे मग पुरणाचा स्वयंपाक करायचा होता मला. तर कालच्या दिवशी खूप असा पसारा सगळा आवरून घेतला होता, तर किचनसुद्धा एकदम स्वच्छ आणि क्लीन दिसते तुम्हाला. आणि इकडे कटाची आमटी उकळते, बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला आहे माझा, आता फक्त पुरणपोळ्या लाटायच्या आहेत मला. तर आमटी करून घेतली, भात झालं आणि मग आता पुरणपोळ्या करून घेते. आणि जेव्हा अमावस्या असते तेव्हासुद्धा पुरण घालते, तेव्हा सगळेच म्हणजे पितृ जेवू घालायचे असतात त्या दिवशी. आणि हा स्पेशल म्हणजे सासऱ्यांचा. तर दीदीचे पप्पा एकटेच आहेत ना, त्याच्यामुळे मग आम्हीच करत असतो, गावाला काही गेलो नाही. मग इथेच चूल घेऊन येऊ आणि इथेच मग त्यांना नैवेद्य वगैरे दाखवू. तर असं चाललेलं आहे माझं. मोजक्याच पुऱ्या करायच्या आहेत. दिवेश, मी आणि दीदी आणि दीदीचे पप्पा इतकेच आहोत, कोणी येणारं नाही आहे जेवणासाठी, त्याच्यामुळे मग थोडेसेच मला पुरणपोळ्या करायच्या आहेत. तर असं करून मी लाट्या करून घेते अगोदर आणि पुरणाचे पण गोळे करून घेते, म्हणजे पटापट पुरणाच्या पोळ्या होतात, नाहीतर मग खूप वेळ लागतो. तर पुरणसुद्धा चटकून घेतलं होतं मी कढईमध्ये, नॉनस्टिकच्या कढईमध्ये, ते पण गार झालं आणि तेवढ्यात पीठसुद्धा मस्त नरम झालेलं होतं. केव्हाचं मी पीठ मळून ठेवलेलं होतं आणि एक एक असे गोळे करून ठेवले की मग पटापट आता पुरणाचे गोळे करून ठेवले की मग पुरणाला काही वेळ लागत नाही पुरणपोळी बनवायला. तर बाकीचं पहिले आवरून घेते आणि पुरणाच्या पोळ्या सगळ्यात शेवटी बनवते, म्हणजे गरमही राहतात आणि मग शेवटी उरतं ते भजीचं काम. आणि भजी पण गरमागरमच काढायची असते, त्याच्यामुळे मग ते शेवटी ठेवते मी ते काम. कोणी मदतीला नसलं की मग सगळा पसारा आपण आवरायचा आणि
त्याच्यातच पूर्ण दिवस जातो बघा. आणि त्याच्यात पुरणाचा स्वयंपाक असला की खूप वेळ लागतो, बाकीचे सगळे कामं तसेच पडतात. पण लवकर उठलं की आपोआप सगळं होऊन जातं. वेळेनुसार आपण जर प्लॅनिंगनुसार सगळ्या गोष्टी केल्या तर होतं. तर याची मी पूर्वतयारी मनाची करून घेते की मला हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे. मग वाटत नाही की आपल्याला कोणी जोडी नाही आहे म्हणून किंवा कोणी मदतीला नाही आहे, असं कधीच वाटत नाही. आता सध्या तरी माझ्याकडे म्हणजे कोणीच मदतीला नाही आहे. भांडेवालीसुद्धा मी अजून लावलेली नाही आहे. त्याच्यामुळे सगळं काम मला करावं लागतं. तर असं आता पुरणाच्या पोळ्या झालेल्या आहेत. आणि दीदीच्या स्कूलमध्ये तिचे मॅच होते, खो खोची मॅच होते, त्याच्यामुळे ती काय अजून येणार नाही आहे. संध्याकाळीच येईल ती 5 वाजता. तर सामना होता स्कूलकडूनच, त्याच्यामुळे ती गेलेली आहे. नाहीतर मग 2 वाजेपर्यंत येते ती. तर दिवेश 1 वाजता येईल आणि तोपर्यंत मग माझं पूर्ण स्वयंपाक आवरलेला आहे बघा. तर चला आता खीर केलेली नव्हती मी, दूधच केलेलं होतं. त्याच्यामध्ये केळी टाकलेली होती. केळी टाकूनही छान लागतं. तर ताट तयार करून घेतलं मी. आणि आता थोड्याच वेळात दीदीचे पप्पासुद्धा येतील. तर आता ताट बनवून घेते, म्हणजे आघाऱ्या टाकता येतील. तर चुलीवरच टाकायचे असतात बरं का. आमच्याकडे ना चुलीमध्येच टाकत असतात ताट वगैरे, असं बाहेर ठेवत नाही. जसं बाहेर ठेवतात कावळ्याला खाऊ घालतात तसं नाही करत, चुलीमध्येच टाकायच्या असतात. तर चूल घेऊन आलो आम्ही. बाहेर वॉचमॅन असतात, त्यांची चूल आहे, तर ती किचन ओट्यावरच ठेवून दिली आणि नैवेद्य दाखवलं. त्याच्यानंतर बघा पूर्ण पसारा सगळा आवरून घेतला होता. आणि संध्याकाळी बघा दीदीच्या पप्पांनी एक पार्सल मागवलेलं होतं. तर ते मला बोललेच नाही की काय आहे ते, फक्त मला ऑफिसमधून फोन करून सांगितलेलं होतं त्यांनी की माझं पार्सल आलेलं आहे, ते तू घेऊन घे. मग ते आल्यावर खोलून बघितलं तर बघा मोबाईल स्टँड आलेलं आहे. कारमध्ये लावण्यासाठी त्यांनी मागवलेलं होतं खरं. तर कारमध्ये लावलं की कसं मोबाईल हालत नाही, स्टेबल असतो, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला प्रॉब्लेम येत होता मला. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी हे स्टँड मागवलेलं आहे. खूप स्वस्त आहे, वाटलं नव्हतं एवढं स्वस्त आणि चांगली क्वालिटी येईल असं. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.